आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालक त्रस्त झालेत. वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती. वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत. अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल येथील नागरिक विचारतायत. नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेत गाजणार आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अचल ताटेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. दरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हटले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आडगाव राजा गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. गावकरी चांगलेच घाबरले असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. पांढरकवडा वणी मार्गावरील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. मुंब्र्यालगत असणाऱ्या डायघर परिसरात एका इसमानं महिलेचा पाठलाग करत छेड काढल्यानं त्या महिलेनं या इसमाला भर रस्त्यात चोप दिला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून डायघर पोलीस या घटनेचा तपास करतायत. मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून धोकादायक प्रवास करतात. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे आणि त्यामुळे यावर उपाययोजना करावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. एका महिन्याच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे. सध्या रेल्वेमध्ये 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यात सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले. 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. संच मान्यतेचे निकष कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसतंय. शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून देखील यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालंय. राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्यानं मुलींचं शिक्षण थांबतंय. विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही. आता पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले. जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होते. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलेला आहे. थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेवराई नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या विष्णुपंत आतकर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पृथ्वीराज पंडितांना शिवराजला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते असा आरोप आतकर यांनी केलाय. महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकर यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे. सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड झाल्यानं दरेकर यांचं पॅनल विजयी झालंय.
खासदार संजय दिना पाटील यांनी सरकारच्या वैद्यकीय सुविधांची पोलखोल केली आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलं जात नाही असा दावा खासदार संजय दिना पाटील यांनी केला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारल्यानं बाबासाहेब पाटलांनी काढता पाय घेतला. मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची काल शेवटची तारीख होती. दरम्यान मुंबई शहर परिसरातून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना आल्या. उमऱ्यातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये तब्बल 80,000 दुबार मतदार आढळून आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मुख्याध्यापक महामंडळाकडून आंदोलन पुकारलं जाणार आहे. मात्र राज्यभरातील शाळा सुरू राहणार आहेत. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार असून शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जैन मुनी निलेश चंद्र हे कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत. निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आज आयोजन करण्यात आलंय. कबुतरखाने वाचवावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचं नावही बदलण्यात आलंय. राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावानं ओळखलं जाणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम जलद गतीनं पूर्ण करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्यात असंही म्हस्के म्हटले. मुंबईतील डॉक्टर गौरी गाजी आत्महत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून गौरीच्या आईवडिलांनी अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन दिली आहे. एप्रिल 2026 आधी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग जवारमध्ये 111 कोटी 63 लाख इतकी ठेकेदारांची रक्कम काढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी निलेश रमेश पडवळ आणि यज्ञेश अंभिरे या दोघांना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर रील्स करून फॉलोअर्सची मनं जिंकणारी रील स्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसमधील महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी बबली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोमल आणि तिच्या प्रियकर सुजित चौधरी या दोघांना अटक केली आहे. सक्षम ताटे हत्या प्रकरणातील 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपोवनमधील झाडं तोडण्याचं पाप शासन प्रशासन करतंय. धर्माच्या आणि साधू संतांच्या नावाखाली जमिनीचा व्यवसाय करू नका अशी प्रतिक्रिया देत करुणा मुंडेंनी तपोवनमधील वृक्षतोडीचा निषेध केला.